मित्रांनो, लव्ह जिहाद बद्दल बोलणं मोठी गोष्ट नाहीये. लव्ह जिहादचा विरोध करणं मोठी गोष्ट नाही. लव्ह जिहाद मधून त्या मुलींना बाहेर काढणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही लढतोय. बोल संघटना, हिंदू विरोधी जे पक्ष आहेत ते हिंदूंच्या मुलींना लव्ह जिहाद मध्ये फसवण्यासाठी करोडो लाखो रुपये फंडिंग टाकतात. आतंकवाद से बड़ा खतरा है लव्ह जिहाद. पण आम्ही जेव्हा मुलींना लव्ह जिहाद मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतो ना, आम्हाला काही फंड्स नाहीये. आम्ही आमच्या हिमतीवरती करतो. आज एका पॅरेंट्सने रागात मला शिवी दिली. मी समजू शकतो त्यांचा राग, त्यांचा भावना की मी टायमावरती पोहोचत नाहीये, मी त्यांना आज उद्या करतो. पण माझे प्रॉब्लेम समजा ना. मी एवढा करोडपती अब्जोपती नाही की रोज आपली कार काढली आणि कुठेही गेलो. ट्रेनचा प्रवास असेल, बसचा प्रवास असेल, रिक्षाचा प्रवास असेल, साधा मोबाईलचा ना, त्यासाठी पैसे लागतात आणि ते नाहीये. आणि सर्वांना माहिती आम्ही कोणाकडून मागत नाही आणि कोणी देणारं सुद्धा नाहीये. पण आम्ही आमची लढाई धर्मासाठी लढतो. कारण की आमच्या घरातली कोणी बहीण नाही गेली, ते तुमच्या बहिणींसाठी, तुमच्या मुलींसाठी, तुमच्या लेकींसाठी आम्ही धडपड करतोय. कारण की हो लव्ह जिहाद भविष्यात खूप मोठं भयानक एक षडयंत्र जे देशासाठी घातक असणार आहे आणि त्यासाठी आम्ही लढतोय. आणि आज मी माझ्या प्रत्येक हिंदू भावांना, बहिणींना, हिंदू समाजाला, हिंदू कुटुंबाला विनंती करेल की ते फंडिंगच्या ताकदीवरती हिंदू धर्माला संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. हिंदूंना आता तुम्हाला सुद्धा ती ताकद वाढवावी लागेल. तुम्हाला सुद्धा आमच्या सोबत यावं लागेल. बरेच असे हिंदुत्ववादी भाऊ आहेत जे धर्मासाठी लढतात, बोलतात, भिडतात, ग्राउंड लेवलला जातात. पण ते कमी पडतात ते म्हणजे आर्थिक गोष्टींमुळे. छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन असा एक व्यक्ती ज्याने मोठ्या प्रमाणात महिलांचं बेकायदेशीरपणे धर्मांतर केलं. त्याने या कामासाठी त्याला इस्लामिक देशांकडून कोट्यावधींचा फंड दिला जात होता. आमच्याकडे जेवढे आमच्या व्यवसायातून, आमच्या नोकरीतून जेवढे येतं तेवढं आम्ही लावतोय ना. पण रोज रोज प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात आम्ही नाही लावू शकत आणि कोणी बोलणार सुद्धा नाहीये. आणि आम्हाला लाज वाटते. वाटलं तर बोलतील की भिकारी भीक मागतोय. पण प्रॅक्टिकल समजा ते सुद्धा भिकारी आहेत जे हिंदू विरोधात लढतायत, हिंदू धर्माला शिव्या घालतात. त्यांना सुद्धा कोणतरी फंड देत आहे आणि तेव्हा जाऊन ते हिंदू धर्माच्या देवदूतांची बदनामी करतात, लव्ह जिहाद करतात, गोहत्या करतात. त्यांना कोणतरी फंड्स देत आहे. फंड्सच्या ताकदीवरती सगळं होते. हिंदूंना कोणी फंड्स देत नाहीये. हिंदू स्वतःच्या हिमतीवरती धर्मसेवा करतोय. पण आता मी हिंदूंना विनंती करेल की हिंदूंनो, धर्मसेवेसाठी आर्थिक मदत करा. शारीरिक तुम्हाला जमत नसेल, भीती वाटत असेल, तुम्ही तुमच्या घरात बसला असेल, तुम्हाला नोकरी व्यवसाय महत्वाची वाटत असेल, तर तुम्ही आता आर्थिक सहकार्य त्या लोकांना करा जे धर्मसेवा करताय. तरच हे धर्म वाचवू शकतो, धर्मसेवा करू शकतो. नाही तर ते लोक फंड्स टाकत आणि ग्राउंड लेवलला उतरून हिंदूंचे मंदिर तोडतील, हिंदूंच्या देवदेवतांची बदनामी करतील आणि हळूहळू तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारतील. जसं लव्ह जिहाद मध्ये हिंदू मुलींची हत्याही करतात, गर्भपातही करतात आणि धर्मांतरही करतात. मी त्या आई वडिलांकडून माफी मागतो. मी काल त्यांचा कॉल ऐकला. मी त्यांना प्रत्युत्तर देऊ शकलो नाही कारण की त्यांना असं वाटतं की मी का ना आलो. पण माझी पर्सनल प्रॉब्लेम मला माहिती आहे. मी का ना पोहोचतो तुमच्यापर्यंत. एवढीच विनंती आहे की हिंदूंना आता सोबत या. मला त्या आई वडिलांचं एवढं दुःख नाही वाटलं. त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. पण माझे प्रॉब्लेम्स मला माहिती आहे. माझ्यासारखे असंख्य हिंदू धर्म कार्य करणारे भाऊ आहेत ज्या आर्थिक अडचणीमुळे गप्प बसले. कारण की आम्ही नोकरी धंदाही सुद्धा करत नाहीये, वेळेवर तिकडेही लक्ष देत नाहीये आणि पूर्ण वेळ आम्ही धर्मसेवा करतोय. आम्हाला आभाळातून तर येत नाहीयेत. त्यामुळे हिंदूंनो, धर्मसेवेसाठी आर्थिक बाजूने आमच्या बाजूने उभे राहा, शारीरिक बाजूने उभे राहा, मानसिक बाजूने उभे राहा, सहकार्य करा त्या बांधवांना जे धर्म कार्य करतात. जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी.